मागच्या वेळेसही अध्यक्ष मॅडमला सांगितलं होतं की मॅडम कमी की 8 माईक किंवा संपूर्ण सभागृहाचे माईक चालू ठेवण्यात यावे आणि आमच्या नगरसेवकांचा आवाज कुठंतरी दाबण्यासाठी 3च माईक यावेळेस चालू ठेवले होते. तर अध्यक्ष मॅडमला विचारलं तर अध्यक्ष मॅडम बोलतात का आम्ही त्या ठेकेदाराला बोलवलं होतं, आता आमच्याकडे फंड नाही आहे. फंड नाही हा विषय सभागृहाचा नाही आहे. आतापर्यंत 3 सभा झाल्या, 3 सभेच्या वेळेस तिन्ही सभेच्या वेळेस आमचे माईक बंद ठेवले जातात. अंबरनाथ नगर परिषदेतील सेना भाजप अंतर्गत राजकीय धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. नुकत्याच झालेल्या विशेष सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी आरोप केलाय की सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आमचे माईक जाणीवपूर्वक बंद केले जातात, आम्हाला बोलू दिलं जात नाही, आमची मुस्कटदाबी करण्याचा पदोपदी प्रयत्न केला जातोय आणि आमच्या नगरसेवकांचा आवाज कुठंतरी दाबण्यासाठी 3च माईक यावेळेस चालू ठेवले होते. तर अध्यक्ष मॅडमला विचारलं तर अध्यक्ष मॅडम बोलतात का आम्ही त्या ठेकेदाराला बोलवलं होतं, आता आमच्याकडे फंड नाही आहे. फंड नाही हा विषय सभागृहाचा नाही आहे. आतापर्यंत 3 सभा झाल्या, 3 सभेच्या वेळेस तिन्ही सभेच्या वेळेस आमचे माईक बंद ठेवले जातात. त्यावेळेसही आता आम्ही संपूर्ण सभागृह आमचे गटनेते होते, अब्दुलबाई होते, सदा पाटील होते, सर्वजणांनी आम्ही त्यांना सांगितलं का मॅडम गेल्या वेळेसही सभागृहाचे माईक बंद आहेत आणि ह्यावेळेस तर 3 माईकावर आले. आता त्यावेळेस पहिले 8 होते, आता 3 माईकवर. म्हणजे आमचा सभागृहाचा राजकीय दृष्टिकोनातून आमच्या नगरसेवकांचा प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले आहेत. याच्यापुढे जर माईक सगळे चालू नाही ठेवले तर याच्या पुढची पण सभा आम्ही होऊ देणार नाही आहे. कारण का आम्हाला आमच्या जनतेचा, आमच्या नागरिकांचा आवाज संपूर्ण नगरसेवकांना कशा पद्धतीने आवाज उचलायचा असतो. कारण का त्याचे सगळे माईक चालू, त्याचा स्पीकर संपूर्ण पत्रकार कक्षामध्ये त्याचा आवाज जातो आणि पत्रकार त्याच्यावर आवाज उठवतात. त्या दृष्टिकोनातून आमचा हा विषय आजचा सभागृह तफीफ करण्यात आलेला आहे. तिसरा विषय जो होता तो कचऱ्याचा विषय होता शहरातला, त्या विषयावर चर्चा झाली नाही आणि असा आरोप झाला सभागृहात की कचऱ्याचा विषय इतका महत्त्वाचा असून सुद्धा आपण सभा तहकूब करतो. कचऱ्याचा विषय हा संपूर्ण सभागृहाचा विषय आम्ही सगळा तहकूब केलेली आम्ही कॅन्सल केलेली नाही, रद्द केलेली नाही आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा विषय येईल त्यावेळेस आम्ही तो कचऱ्याचा विषय 100% घेऊ. बी फॉर्म जो तुम्हाला सांगतो आज जी नगरपालिका उभी आहे त्याचा बी फॉर्म हे जे फायरचं तुम्हाला दिसतंय समोर तो फायरचं हे चालू नाही आहे, याचा बी फॉर्म घ्यावा लागतो. तो बी फॉर्म फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तो बी फॉर्मसुद्धा घेतलेला नाही आहे. आज आपल्या नाट्यगृहामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी करोडो रुपये आणून आज मला वाटतं नाट्यगृह बनवलं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांनी कुठंतरी लोकांच्या जीवाशी खेळून जीवांचा जीव धोक्यात टाकून ज्या पद्धतीने हा बी फॉर्म जोडला नाही गेलेला आहे. कारण का बी फॉर्म घेणं म्हणजे ज्यावेळेस एखादी वास्तू ताब्यात देण्याच्या पूर्वी हे तुम्ही फायर स्टेशन चालू करावं लागतं, ते त्यांनी केलेलं नाही आहे. हे कदाचित जर इथं मोठी हादसा झाला, दुर्घटना झाली, इथं जर आग लागली किंवा नाट्यगृहात आग लागली तर त्याला कुठंही बी फॉर्म दिलेला नाही आहे. याचा अर्थ तुमचं फायर स्टेशन बंद आहे. आणि त्याच्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे केलं आहे का त्याला मला वाटतं हे दिलेलं आहे शिशीट दिलेली. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तर हे चीफ ऑफिसरांचं काम आहे. हीच आज जी विशेष सभा आयोजित केली होती त्यावेळेस गेल्या ज्या मीटिंगमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले आणि ते मिनिट्स म्हणजे मिनिट्स न देण्याचं कारण म्हणजे त्यावरती झालेले आरोप असतात अधिकाऱ्यांवर असोत किंवा एखाद्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संबंधितांवरती झालेले आरोप. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 नगरसेवकांना हाताशी धरून शिवसेना जनतेच्या विकासात खोडा घालून अंबरनाथकरांना वेठीस धरण्याचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाचे गटनेता अभिजित करंजुले यांनी केला आहे.